नमस्कार मित्रांनो. पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा भाग 2 मध्ये आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ व काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केला. आज आपण भाग 3 मध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन, काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा तसेच प्रश्नोत्तरे व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवान लाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हे त्यांनी प्रतिपादले. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, विभूती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत, असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रियींची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे
इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहासलेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. 1. मार्क्सवादी इतिहास, 2. वंचितांचा इतिहास, 3. स्त्रीवादी इतिहास. त्यातील पहिला मुद्दा आहे मार्क्सवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनास कोणापासून प्रेरणा मिळाली? उत्तर आहे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहासलेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. प्रश्न क्रमांक 2. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 3. मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून कोण परिचित आहेत? उत्तर आहे मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून वि. का. राजवाडे परिचित आहेत. प्रश्न क्रमांक 4. वि. का. राजवाडे यांनी कोणते शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले? उत्तर आहे वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. प्रश्न क्रमांक 5. वि. का. राजवाडे यांनी इतिहासाचा अर्थ काय सांगितला आहे? उत्तर आहे इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती नव्हेत. प्रश्न क्रमांक 6. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी कोणती संस्था स्थापन केली? उत्तर आहे इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. प्रश्न क्रमांक 7. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कोणत्या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे? उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हे पुस्तक विशेष महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 8. स्वातंत्र्योत्तर काळात विचारवंतांना कोणता इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता वाटू लागली? उत्तर आहे स्वातंत्र्योत्तर काळात समाज,
विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी आणि सांस्कृतिक पैलू हा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता वाटू लागली. प्रश्न क्रमांक 8. इतिहास लेखनात प्रामुख्याने कोणते 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात? उत्तर आहे 1. मार्क्सवादी इतिहास, 2. वंचितांचा इतिहास आणि 3. स्त्रीवादी इतिहास हे नवे वैचारिक प्रवाह आढळतात. प्रश्न क्रमांक 9. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांची नावे लिहा. उत्तर आहे दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा आणि कॉम्रेड शरद पाटील. प्रश्न क्रमांक 10. डांगे यांचे कोणते पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे? उत्तर आहे डांगे यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.